वरती जर लावली तर चांगलं म्हणजे कटिंगचं नियोजन चांगलं छाटणीचं नियोजन चांगलं ठेवायचं. छाटणीचं नियोजन जर चांगलं ठेवलं तर मग तो आपण त्याचा होणारा जो डेअर आहे तो आपण कंट्रोल ठेवू शकतो. जर एकमेकात गुंतली तर त्याला खूप प्रॉब्लेम होतो. जर वादळ वारं सुटलं आणि एकदम जर वादळ वारं वाढलं ते एकदम झाड पाडण्याची शक्यता असते आणि कीड रोग एका झाडाला लागला तर एका झाडापासून शेवटच्या झाडापर्यंत पसरतो. पटापटा पटापटा पटा पसरतो. त्यापेक्षा थोडं अंतर असलेलं कधीही चांगलं. पण जर उत्पन्नच पाहिजे असेल तर मग त्याचा पण विचार करावा लागतो आणि छाटणी महत्त्वाची चांगली ठेवावी. आता इथं तुम्ही बघाल तिथं तुम्हाला मधमाशांचे पेटे दिसतात. त्या कशाला ठेवल्यात कोण सांगेल का? पॉलिनायझेशन करायला. पॉलिनेशनला बरोबर सांगितलं. पॉलिनेशनला कशाला ठेवल्यात तर मोहर जो लागतो तो मधमाशांशिवाय त्याला फळ धारणा होत नाही. त्याचं परागीकरण होत नाही. परागीकरण झालं की त्याला फळ लागतं. आता फळ लागण्याचं प्रमाण आंब्यामध्ये कमी. जर समजा 1000 फुलं लागली तर त्याला एकच आंबा लागतो. 1000 फुलाला एकच आंबा लागतो. बाकीचा मोहर गळून जातो. आता त्याची नॅचरलच टेंडन्सी त्या झाडाची तशी. पण ते जर कमी करायचं असेल तर मग आपण खतं वगैरे वाढवून किंवा असे परागीकरणासाठी मधमाशांची पेट्या किंवा जर आपण गुळाच्या पाण्यात जरी गाठोडं भिजवून जर लटकावलं तरी मधमाशा येतात ते. आणि पोळं तयार करतील. पोळं तयार झालं की इथल्या इथंच आपलं फुलांवरती ते फिरतात. मग त्याने काय होतं उत्पन्न वाढतं. आता त्यानंतर फळधारणा झाली हे झालं की त्यानंतर तुम्हाला मग त्यामध्ये फ्रूट फ्लायचा एक जास्त डॅमेज होतो. फ्रूट फ्लायचा म्हणजे काय होतं तर त्याला माशी लागते. फळमाशी लागल्यानंतर काय होतं जर आंबा मोठा झालाय आपल्याला वाटतं पिकलाय चांगला दिसतोय बाहेरनं पण तो जर कापला तर त्याच्यामध्ये आळ्या निघतात. आणि जर तोडून आपला ह्याला ठेवला साठवून ठेवला पिकायला ठेवला की त्याला नासून जातो. बाकीचे पण नसते. तर ते नाही हो म्हणून काय करायचं तर ते फ्रूट फ्लाय रोखण्यासाठी आपण आता ग्लास ट्रॅप वापरले. तर ग्लास ट्रॅप म्हणजे तो मधमाशी असते फळमाशी असते तर त्याचा नर जे माशी असते तर ती त्या फेरोमोन ट्रॅप त्या ग्लास ट्रॅपमध्ये जे असते त्या उडीमध्ये तो फेरोमोन केमिकल असतं त्याला लावलेलं. तर त्याला लावलेल्या केमिकल मुळे ती काय होते अट्रॅक्ट होते म्हणजे आकर्षित करते त्या नर माशी. ती अट्रॅक्ट झाल्यानंतर ती चिकटते त्याला आणि ते त्याला केमिकल लावलेलं असतं ते मरून जाते आणि ते खाली पडते त्या ग्लासमध्ये. तर अशा प्रकारचे ट्रॅप आपण गोटवरी परसूल आंबे ह्या भागात वाटलेले. तर आता तुमच्या इथं जर मागणी असेल शेतकऱ्यांची तर ते आपण पुढच्या मार्चनंतर वाटू. तर त्या संबंधित आपण तो फळमाशीचा प्रादुर्भाव कमी करू शकतो आणि आपले उत्पन्न वाढवू शकतो आणि होणारं जे नुकसान आहे ते कमी करू शकतो. आणि झाडाला बघा तुम्हाला खोडाला असे हे दिसते कीड लागलेली दिसेल. खाली सगळी कीड लागलेली दिसते. वाळवी मुंग्या हे सगळं. आणखीन त्याला बुंगा लागतो. आणखीन बारके बुंगे लागतात. तर ते जर होऊ नये असं वाटत असेल तर बोर्डेक्स मिक्सचर लावायचं. बोर्डेक्स मिक्सचरमध्ये काय असतं चुना असतो मोरचूद असतो. आणि जर वाटलंच तर एखादं केमिकल नाही टाकलं तरी चालते. ते दोन्ही जर मिक्स करून चुना आणि मोरचूद म्हणजे काय तर कॉपर निळ्या कलरचं असतं म्हणजे ते एक अन्नद्रव्य होते. असं काय वेगळं केमिकल नाही. ते अन्नद्रव्याचं झाडाला चांगलंच येते. ते असं दोन्ही चुना आणि ते मिक्स करून लावायचं पेस्ट करून आणि ते लावलं की अजिबात कीड आणि रोग आणि भोंगा काहीच लागत नाही. झाड खराब होणार नाही. आणि जर तुम्हाला मोहर गळतोय असं म्हणत असेल तर त्याला ट्रायकोडर्माचं स्प्रेइंग करू शकता तुम्ही. ट्रायकोडर्मा बुरशीला येऊन देतो. ट्रायकोडर्माचा स्प्रे करायचा
आणि त्यानुसार मग तुमचं जे मोहर गळण्याचा प्रॉब्लेम असतो की बाबा आभाळ आलं आणि ते मोहर गळून गेला, तर त्यासाठी ते ट्रायकोडर्मा जर फवारला तर तुम्हाला चांगला फायदा होतो. अजून काय प्रश्न आहेत का कोणाचे? आंबे आंबेले असं बांधून बघा भांडवल